धन्यवाद झालो गुरु जवळी आलो म्हणून धन्यवाद झालो चरणी मान करले मनी दुःख विसरलो चरणी मान करले मनी दुःख जीवनाचे अनमोल वेळ सत्कर अनमोल वेळ सत्कर गोरा आज करू उद्या करू आज हा गोरा आज करू उद्या करू आज हा गोरा योगेश्वरी बने आता योगेश्वरी बने आता सावधान ईड्याने भागीरथी पिंगळ्याने यमुना म्हणती सुषुम्ना सरस्वती हे तिन्ही देवदेन तिन्ही वदे ईडा पिंगळा सुषुम्ना तेजिया गंगा यमुना मस्तकापासूनी सरस्वती दाना केली रंजना या ठिकाणी चारच खानी देह चारच वाणी पाच सांगत वाणी पाच सांगत वाणी पाच सांगत समजून घ्यावं सर्व आत उद्गार आनंद नामात उद्गार आनंद नामात उद्गार आनंद नामात चंद्र सूर्य आहे पाहना आपोल्या या देहात आपोल्या गंगा जमुना सरस्वती भागीरथी वाहत भागीरथी वाहत समुद्र आहे सांगतो सात समुद्र आहे सांगतो सात शोधावे देहात जीव आनंद नाम स्मर तुया मृत्यू लोकात जीव आनंद नाम स्मर तुया मृत्यू लोकात जीव आनंद नाम स्मर तुया मृत्यू लोकात जीव आनंद नाम स्मर या ठिकाणी पिंगळा ईडा पिंगळा सुषुम्ना त्याची गंगा यमुना ईडा आणि पिंगळा आणि हे सुषुम्ना तेच गंगा आणि यमुना मस्तकापासूनी सरस्वती जशी मस्तकापासूनी सरळ येते हे सरस्वती केली रंजना या ठाई या ठिकाणी याच्याने आपल्याच्याने रंजना केली अहोजी दत्त राजा बर्वे सांगितले वजा अनेक प्रभा माझा असे एक माझा असे एक म्हणते दत्त राजा तूच एक या दोन्ही मध्ये सप्तदीप असतीन देवा कोटे असतीन आयसी करतैसे विनंती कर दुनिया या ठिकाणी सप्तदीप आहे देवा आणि हे बी मला सांगा म्हणते आता सप्तदीप कोण्या ठिकाणी आहे सप्तदीप ते कोण ते रावडी निर्सून आम्हा प्रति सांगेन कृपा करून आम्हाला सांगा देवा कृपा करून तुम्ही आम्हाला याची जाणीव करून द्या ऐसी ऐकून विनंती संतोषला जगतपती मग म्हणे याची या स्थिती सांगेना तुझं आता तुला मी याची स्थिती सांगते जंबूदीप संकल्पदीप जंबूदीप संकल्पदीप कुशबदीप क्रोचदीप श्वेतदीपम शात्मदीपम कुशपदीपम क्रोचदीप श्वेतदीपम शात्मदीपम सातवे या ठिकाणी दीपाची माहिती सांगितली आपल्याला अशी सप्तदीपाची आहे आपुल्या देही असती आपल्या या देहात हे सप्तदीप असती म्हणते कौनदीपाची गती कुठे असेल असे हे कोणचे दीप कोण्या ठिकाणी असे म्हणते आनंदे बोले आरूप वस्तीचे ठाई जे जे बुद्धीप
पंचमुखम निर्विकल्पम सांगितले असे मध्ये. शंखदीप जानम वामसीम कुशदीप जानम श्रीकोच दीप निर्वाणम वसंत असे पायी. अशा सप्तदीपाची माहिती आपल्याला सांगत आहे. तेशात्मिक दीप जाणीजे, तेशात्मिक दीप जाणीजे. रोमी श्रोत दीप, रोमाच्या या ठिकाणी श्रोत दीप जाणा म्हणते. वडकीजे नाभिस्थानी पाहिजे पुष्कर दीप, नाभीच्या ठिकाणी पुष्कर दीप बसलेला. एवं सप्तदीप जाणावे हे केविक दर्शनम, बोलीजे केविक दर्शन आहे. फक्त 6 चक्र ही दर्शने, 7 चक्र ही दर्शने तेची बोलीजे. दलाधन म्हणे विचारी पुढतिया अनेक प्रश्न करी म्हणे देवा अवधारी. विनंती ऐका माझी, आणखीन माझी विनंती आहे देवा, एवढा ऐकून घ्या. पंचमुद्रा त्या कोणी सांगा मज कृपा करुणी. कौन मुद्रा कौनेक स्थानी अवसे पिंडा माझी मुद्रा कोण्या ठिकाणी कोणची मुद्रा आहे त्या आम्हाला सांगा म्हणते देवा. मंग बोले सूत्रधारी खेचेरी भूचेरी अगोचेरी चाचेरी अलक्षे 5वी मुद्रा जरी ते जाणावी. अलक्ष 5वी मुद्रा जरी ते जाणावी. खेचरी मुद्रेचे स्थान ते हे मुखमंडळी देख 32 माझी, मुखात 32 माझी. भक्तीचे गुण कसे ओळखला, भक्तीचे गुण कसे ओळखला. दया क्षमा शांतीला जवळ करा, दया क्षमा शांतीला जवळ करा. नावाने जीवनाने म्हणून कोण बनते गर्भाती काळ दूर भरते, गर्भाती काळ दूर भरते, गर्भाती काळ दूर होते. नाही मारून कोण म्हणते, देव नाही मारून कोण म्हणते. भक्तीचे गुण कसे ओळखला, भक्तीचे गुण कसे ओळखला. दया क्षमा शांतीला जवळ करा, दया क्षमा शांतीचे नागव करा. भक्तीचे गुण कसे ओळखला. सारस्वतीने उद्धार होते, गर्भाती काळ दूर पडते, गर्भाती काळ दूर पडते, गर्भाती काळ दूर पडते. गर्भाती काळ दूर होते, गर्भाती काळ दूर होते. भक्तीचे गुण कसे ओळखला, भक्तीचे गुण कसे ओळखला. दया क्षमा शांतीला जवळ धरा, दया क्षमा शांतीला जवळ धरा. साधू संगतीने उद्धार होते, भक्ती
काळ दूर होते कर भक्ती काळ दूर होते कर भक्ती काळ दूर होते देव नाही मारून कोणाला ते देव नाही मारून कोणाला ते कर भक्ती काळ दूर होते कर भक्ती काळ दूर होते कर भक्ती काळ दूर होते गुजेरी मुद्रा अगोचर त्याचे नाशिक घर, त्या ठिकाणी नाशिक तिथं घर आहे त्याचं. तेथे वसे निरंतर जान राजा रुसिया चाचरी मुद्रा नेत्र कमळी. चाचरी मुद्रा हे नेत्र कमळी आहे डोळ्यामध्ये. सर्वत्र अवघे न्याहाळती ते अवघे न्याहाळी पाहे पाचक्षु मंडळी राहिले असे पै. अगोचरी मुद्रा सर्वांगी असेन, गीत शब्द असेन, कौतुक वसेन, अगोचर होनिया प्रकाशेन. कर्णा संपुष्टी या ठिकाणी कर्ण संपुष्टी त्या ठिकाणी होत. अलक्ष्य मुद्रा अपरंपार गगन चक्रम तिचे घर, उन्मनी निरंतरम नादे तिथे या वाचा मुद्राची वडखणी करीन योग स्वारणी असे देवे आपुले मुखी सांगितले पै. यावरी दलाधन उत्तर बोले प्रभा अहोजी देवा परंतु परब्रह्मा अव्यक्ता अप्राम आरूपाम प्रेमाम जग जीवनम ज्योती. तू या जगाची जीवन ज्योत तू आहे, अमृत ज्योत आहे तू, या सगळ्या जीवाला पाजणारा तू आहे. तो तुम्ही सांगितला आता चवखाणीचा विचार, मजला सांगितला पाहिजे ते एका करुण्या. हृदयी आठली यावेळी चारी खाणी पिंडी असती. चार खाणी आता या ठिकाणी चारच खाणी देह चारच वाणी पाच सांगत वाणी पाच सांगत वाणी पाच सांगत. समजून घ्यावं सर्व आत उद्धार आनंद नामात उद्धार आनंद नामात उद्धार आनंद नामात. चारच खाणी देह चारच वाणी पाच सांगत वाणी पाच सांगत. समजून घ्यावं सर्व आत उद्धार आनंद नामात उद्धार आनंद नामात उद्धार आनंद नामात. नामाची साथ पाडावी गाठ नामाची साथ पाडावी गाठ आपल्या हृदयात यात जीव आनंद नाम मार तो या मृत्यू लोकात. जीव आनंद नाम मार या मृत्यू लोकात. जीव आनंद नाम मार तो या मृत्यू लोकात. एकच ध्यान तुझे स्मरण राहू दे हृदयात जीव आनंद नाम स्मर तो या मृत्यू लोकात. जीव आनंद नाम स्मर तो या मृत्यू लोकात. जीव आनंद नाम स्मर तो या मृत्यू लोकात. जसं चार खाणे चार वाणी, जशी चार ज्या पिंडात आहे चारी खाणे चारी वाणी.
म्हणून या भजनाच्या स्वरूपात मी बी रचना करून ठेवली आहे नाही का तुम्हाला त्या भजन रूपात मी सुद्धा तुम्हाला मी त्यातून ज्ञानबोध करू शकतो. बोले दत्त राजा स्वतःच 4 जात उद्बीज या चतुर खाणी ह्या 4 खाणी आहे. बोले दत्त राजा शोधत जारद अंडद आणि उद्बीज ह्या चतुर खाणी मध्ये श्वेतच खाणी असे मध्ये हे श्वेतच खाणी असे हे 4च खाणी. हाडी अंडज खाणी हाडात आपले जे शरीरातले हाड जे आहे हे हाड हड्डी जे आहे हे अंडज खाण सांगितलेले आपल्या देहातनी. बाहेर तर आपण पाहूच पण आपल्या देहातलं पहिले पहा. बाहेर तर दिसून राहिलं पण अंदरचं असून शाने आपल्या सोबत आपल्याला कळत नाही. म्हणजे तो अंदर असून आपण त्याची सुद्धा ओळख करत नाही. जो परमपिता आपल्यातनी बसलेला आहे आपल्यातनी आहे आणि आपल्यातनी जागृत आहे आणि प्रत्येकात चालता बोलता हिंडत आहे आणि दिसत आहे. परंतु आपण एकमेकाला पाहत आहोत पण तो परमात्मा शोधत नाही. आपण त्याच्यात तो किती बसलेला आहे प्रत्येकात म्हणून समान आहे. समान व्यापलेला आहे. तो कणा कणा चरा त्याचा वास आहे. मग या 4 खाणी सुद्धा आपल्या देहातलीच आहे. जशी सांगितले हाडी अंडच खाणी असे माशी 4च मासातली 4च खाण आहे. हे जे मास आहे शरीरातलं हे 4च खाण सांगितलेले आहे. खाण असे रोम जे आहे रोम उद्बीज आहे. हे रोम उद्बीज रोम म्हणजे रोमावरच उद्बीज आहे. आयशा चतुर खाणी असती या देहस्थानी दलाधन म्हणे दोन्ही पाणी आणि पुसतैसे. या ठिकाणी आणखीन विचारत आहे दलाधन देवा आणखीन आम्हाला सांगा का ज्ञान खूप चांगलं ज्ञान आहे देवा आणखीन सांगा आम्हाला. म्हणून दलाधन आणखीन हात जोडून विनंती करू लागला दत्त महाराज आम्हाला आणखीन ज्ञान सांगा. या देहातला आम्हाला काहीही पता नाही. बाहेरचा तर भरपूर दगड ढोटे पूजत आहात पण याच्यातला काहीच पता नाही आहे. आणखी तिघही पुससाल तर जीवाचा उद्धार नाही. बाहेर जर पुससाल तर अंदर जर पुससाल अंदरचे जर ज्ञान प्राप्त करसाल तर बाहेर त्याची घेणं देणं नाही. आपली आपण करावे सोडवणं किती मस्त आहे. म्हणून आपली आपण सोडवत करा. नाम आहे आणि नामस्मरण करा. सप्त सांगित सांगा सागराची उभवणी सप्त सागराची उभवणी राजा पुसे वचन दिगांबर निरोपण सांगा असे. राजा विचारून राहिला निरोपण सांगा देवा. सप्त समुद्र पिंडा माझी 7 समुद्र आपल्या पिंडामध्ये कोणे ठाई असे तिची ते मज सांगायची प्रभू कृपा करून प्रभुरा आम्हाला सप्त समुद्र आम्हाला सांगा. या पिंडा माझी कोणे ठाई असे तिची ते मज सांगायचे प्रभू सांगा कृपा करून सांगा. ऐकून रायाची गोष्टी काय बोलिला जगजेटी या सकोल गोष्टी भलत्या पुससीन तू सुकल राजा तू सकोल गोष्टी तू मला विचारून राहिला. या सकोल गोष्टीतून तुला मी काय सांगू. हे सकोल तू विचारून कसा करायला. एवढा तज्ञानी झाला तू मला तू एवढ्या गोष्टी भल्या पुसतोस. सप्त सागराची मात सांगेन सावध होये तू तेव्हा आपण जगन्नाथ सांगता झाला. तू जगन्नाथ प्रभू सांगते झाले. त्या राजाले निर्मुद्रा शिरमुद्रा दधिमुद्रा शारमुद्रा रत्नाकार मुद्रा मनमुद्रा मोह तद मुद्रा 7 असे सप्त समुद्र सांगितले. अलट पलट के देखले भाई तारा जग के बिजली का जिसने पाया उसने छुपाया सदगुरु का. जिसने पाया उसने छुपाया सदगुरु का. जिसने पाया उसने छुपाया सदगुरु का. अलट पलट कर देखले भाई तारा चमके बिजली का.
जितने पाया उतने छुपाया वो है दास सद्गुरु का जितने पाया उतने छुपाया वो है दास सद्गुरु का जितने पाया उतने छुपाया वो है दास सद्गुरु का साधु संत आए तुझी पर भार हटाने पापों का भार हटाने पापों का भार हटाने पापों का सेवा करना पड़े अपना प्रसाद मिल जाए सद्गुरु का सेवा करना पड़े अपना प्रसाद मिल जाए सद्गुरु का कर दे चले भाई तारा चमके बिजली का जितने पाया उतने छुपाया वो है दास सद्गुरु का जितने पाया उतने छुपाया वो है दास सद्गुरु का बड़ा कठिन है बीच में डर है चोरों का बीच में डर है चोरों का डबल बना कड़वा डबल बना निर्मूल पथ बड़ा कठिन है बीच में डर है चोरों का संभाल कर चलना भाई जिसका होना सद्गुरु का संभाल कर चलना भाई जिसका होना सद्गुरु का पलट पलट कर चले भाई तारा चमके बिजली का जिसने पाया उसने पाया सद्गुरु का जिसने पाया उसने छुपाया वही सद्गुरु का जिसने पाया उसने छुपाया होगा सद्गुरु का जिसने पाया उसने छुपाया वही दास आहे सद्गुरु का. खरंच सांगा तुम्हाला एवढी माहिती कुठं कोण्या शास्त्रात भेटणं मुश्किल काय लय मुश्किल आहे. हे नाही भेटल तुम्हाला सर्व ग्रंथ जापसान पण नाही भेटल. या ग्रंथात जे तुम्हाला ज्ञान भेटून राहिले हे सगळ्याही ग्रंथात नाहीये. सगळ्या ग्रंथाचं ज्ञान तुम्हाला या ज्ञान प्रकाश ग्रंथात भेटेल. बाकी इतर कुठे भेटणार नाही. ज्ञान प्रकाश ग्रंथ जर पाहिले असाल तर खूप कठीण आहे. भेटणं मुश्किल आहे. 128 अध्यायाचा ग्रंथ आहे हा. 128 ग्रंथाचा सार आपल्याकडे बसलेला आहे. नेत्र नीर समुद्र ऐसे सप्त समुद्र 7 समुद्राचे आपल्याला सप्त समुद्राचे जसं सप्त समुद्र या देहात कुठे कुठे आहे हे सप्त समुद्राची माहिती सांगितलेली आहे. ऐसे सप्त समुद्र याचा बोलावा विचारा तो पर्यासिया प्रकार सांगेन मी. आता इकडं लक्ष देऊन ऐका. श्रवण जरा इकडं करा. नेत्र नीड समुद्र नेत्राच्या ठिकाणी नीड समुद्र बसलेला आहे. डोळ्याच्या ठिकाणी 17वी शीर समुद्र कडा जसा 17वी जीवन कडा मध्ये स्थिरावली जसं का नेत्र नीड समुद्र देखा 17वी शीर समुद्र समुद्र वडखा नासिक म्हणजे नाकाच्या ठिकाणी समुद्र वडका या ठिकाणी समुद्राची व्याख्या दिलेली आहे. त्याला काय म्हणलेलं आहे दधी समुद्र. नाकाच्या ठिकाणी जे आहे का नाही याला दधी समुद्र म्हटलेलं आहे. दधी समुद्र पाहिजे होय म्हणजे पाहून घ्या या ठिकाणी. आणि काय काय म्हणते कोणाला डोळ्याच्या ठिकाणी सांगितलेलं आहे नीळ समुद्र. नाकाच्या ठिकाणी सांगितलेला आहे दधी समुद्र. आणि मुखी सांगितलेला आहे मुखी समुद्र पाहे. मुखी एक क्षार समुद्र आहे. मुखाच्या ठिकाणी क्षार समुद्र बसलेला आहे. आणि नाभिकार रत्नाकार समुद्र पाहे. रत्नाकार म्हणजे या नाभीतून आपण जेव्हा स्मरण करतो ध्यान करतो नामस्मरण करतो त्याच्यातून असे रत्न तयार होते आपल्यावाल्या या ठिकाणाहून बेंबिस्थाना. नाभी म्हणजे बेंबी. या ठिकाणी इथं जे तयार होते ते सगळं उभं इथं जे इथून जे कार्य करसान ते उन्मरे. प्रत्येक गोष्ट तुमचं प्रेम जरी असेल प्रत्येकासोबत बोलत असेल रागानं हे ते म्हणत नाही का अरे बिंबीच्या डेटापासून बोली तू तर कोणी बोलते इथून असलं पाहिजे सगळ्यात मोठं. आणि भक्ती बी इथून असली पाहिजे. तेव्हा इथं रत्नाकार समुद्र बसलेला आहे. याच्यातून रत्न त्या समुद्रातून 14 रत्न काढले तुम्ही आणि या समुद्रातून श्रद्धा भाव आणि हेच तुमचा उन्माद होत.
जिथला भाव असन तेवढी भक्ती होते. श्रद्धा भक्ती हे असली पाहिजे तुमच्या अंगी, नाही तर काही नाही. आणि माळ मनोभावे केली पाहिजे. बाबा रिकामा फिरल्यापेक्षा बाबा रिकामा फिरल्यापेक्षा चालो आनंद माधरीच्या, चालो आनंद माधरीच्या, चालो आनंद माधरीच्या. रिकामा फिरल्या. या ठिकाणी सप्तसमुद्राची आपल्याला माहिती सांगितली. सांगा बरं कोणाला माहिती आहे? सांगा बरं. आता इथे एवढे जण बसलेले आहे, मला 7 नावं सांगा. आता या ठिकाणी आपल्या देहात एवढे समुद्र सांगितले मॅ, तुम्ही सांगा 7 नावं. कोणाला माहित आहे? काकू किती आठवण आहे? नीड. पहिले नीड डोळ्यातून खाली उतरायचं. असे सप्तसमुद्र आहेत. मग या जगात सगळ्यात मोठं समुद्र कोणचं आहे? सगळ्यात मोठं समुद्र जे 7वं समुद्र म्हणते त्याले उलटी वाय गंगापूर आकाशी आला, एकाएकी नावे तर समुद्रच बुडाला. उलटी वाय गंगा पूर आकाशी आला, एकाएकी नावे समुद्रच बुडाला. मग अशी कोणती, असं कोणतं समुद्र आहे ते? उलटी वाय गंगा पूर आकाशी आला, एकाएकी नावेत समुद्रच बुडाला. समुद्र बुडते का कोणा नावेत? मग अशी हे नाम नौका आहे. समुद्र ही माया आहे. माया एवढी अवघड आहे, पण नामाच्या पुढं तिची काही चालेना. नामाच्या पुढं ते काहीच नाही, दूर आहे, खूप दूर राहते. पण तेवढं स्मरण आणि भक्ती नाम पाहिजे तुमच्या घरचे. निकाल संकट नाहीशी करण्याची शक्ती. संकट कसे काय येते? कधी तुम्ही उत्पन्न करता, संकटाले काही नाही. तुम्हीच अवतरण देता, तुम्ही निमंत्रण देता, तुम्हीच बोलता, तुम्ही बोट दाखवता. एक तिकडे दाखवता तर 3 तुमच्याकडे आहे, हे तर लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टीतून आपल्यापासून सुरू होते. आपण कोणत्या येतं, कोणते झाड आपण लावतो? बोरीचं झाड लावल्यावर काठी तर पाहायला खूपच नारच आहे, बोरे खाले गोड लागते. मग कसं म्हणता, आपणच तयार करणारे आहे. तसा प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक याचा कार्यभूत आपणच मानतो. देवाने जे जे तयार केलं त्याच्यापासून काहीच आजरी जादा नाही. जे जे माणसाने केलं त्यानं माणूस मेल्याशिवाय राहिला नाही. हे तर सत्य आहे ना. म्हणून प्रत्येक गोष्टी आध्यात्मिक हे सर्वात श्रेष्ठ आहे. विज्ञान हे नंतर आलेलं आहे. विज्ञान आधी बी होतं, पण कसं आध्यात्मिक विषयात होतं. जसं आध्यात्मिक पासून विज्ञान झालंय, विज्ञानापासून आध्यात्मिक नाही झालेलं आहे. म्हणून लक्ष द्या, नामस्मरण करणार सुरू असू द्या. आता इथं कोणतं निघालं? सप्तसमुद्र. चारच खानी देह, चारच वाणी पाच सांगत, वाणी पाठ सांगत, वाणी पाठ सांगत. समजून घ्यावं सर्व आत, उद्धार आनंद नामात. उद्धर आनंद नामात, उद्धर आनंद नामात. नामाची साथ पाडावी काट, नामाची साथ पाडावी काट. आपल्या हृदयात जीव आनंद नाम स्मरतोया मृत्यू लोकात. जीव आनंद नाम स्मरतोया मृत्यू लोकात. जीव आनंद नाम स्मरतोया मृत्यू लोकात. चंद्र सूर्य आहे पाहना आपोल्या या देहात. आपोल्या या देहात, आपोल्या या देहात. गंगा जमुना सरस्वती भागीरथी वाहत. भागीरथी वाहत, भागीरथी वाहत. समुद्र आहे सांगतो सात, समुद्र आहे सांगतो सात. शोधावे ते हात, जीव आनंद नाम स्मरतोया मृत्यू लोकात. जीव आनंद नाम स्मरतोया मृत्यू लोकात. जीव आनंद नाम स्मरतोया मृत्यू लोकात.
वा वा वा. सप्तसमुद्र आपल्या देहाती आहे या ठिकाणी आणि सप्तसमुद्राची सुद्धा आपल्याला माहिती चालूच आहे. त्या परमपित्यानं आपल्या सगळे या देहातनी प्रत्येक ठिकाणी कोण दिलेले आहे या कोणालाही माहिती नाही आणि क्वचित लोकांना माहीत आहे. जो आपल्या आनंद सांप्रदायिक असेल ते पक्क्याच माहित आहे, बाकी इतर संप्रदायावाले कोणालाच माहित नाही. या ठिकाणी काय कुठं आहे, कुठं देव आहे, कुठं परमात्मा आहे, कुठं ब्रह्मा आहे, कुठं गणेशा बसलेला आहे, कुठं शिवाचं वास्तव्य आहे, कुठं पार्वतीचं वास्तव्य आपल्या देहात नाही. कुठं बसलेले आहे, कोणचे देव या देहातले आपल्याला माहित नाही. चित्रगुप्त कुठं आहे, चित्रगुप्त कोण्या ठिकाणी आहे, दाढीच्या ठिकाणी यम बसलेले आहे, त्या डाव्या उजव्या चित्र आणि गुप्त बसलेले आपापाचा सगळा परिणाम या ठिकाणी सगळं परिचित आहे. ज्यावेळेस तुमचा हिशोब होते त्या ठिकाणी तुम्हाला सगळं काही, जर तुम्हाला दुसऱ्याच्या सबूतची गरज नाही का दुसऱ्यांना आपल्याला बा पुरावा द्याव का चला बा हे झालं त्यांना काही घेणं देणं नाही. हे इथंच तुमचा निर्णय होते त्यानं किती पाप केलं आणि किती पुण्य केलं. यम आणि दूध बी आपल्या बसलेले आहे, सगळं आपल्या बशी बसलेलं आहे, यम बी बसलेले आहे, सगळे दूध त्या दत्त प्रभूचे ते बी सुद्धा येते म्हणून चांगले कार्य करतात, त्याच्याशिवाय काही नाही. मग राजा उल्हासे आता एक निरूपावे परमपुरुष पद पिंड रूपातीत तैसे ते सांगा देवादी देवा. पद असे पद ते आकाश म्हणती, पद ते आकाश म्हणती, जे जे पिंड ते कौन बोली जे रूप नाम ठेवी जे कोणासी हो. रूपातीत ते काया, रूपातीत ते काया, याची कैसी विवेचना सोयीन ऐसा तो व्यापक आहे. याच या देहात देवी तो व्यापक आहे, त्याची बी आम्हाला काहीतरी सोय सांगा. देह जाईल कोण्या तरी दादा, देह जाईल कोण्या तरी दादा, जीव राजा